पण सर वरिष्ठांना डावललं गेलेलं आहे. तुम्ही आणि तुमचे आणखी एक सहकारी दिलीप वळसे पाटील कुठेतरी नव्यांना संधी देण्यासाठी ज्येष्ठांना डावललं जातंय असं त्यांनी सांगितलं आम्हाला. तर जितेंद्र आव्हाड म्हणतात की ओबीसीवरती अन्याय झालेला आहे. एवढ्या ज्येष्ठ मंत्र्यांचा संघर्ष आम्ही पाहिलेला आहे, परंतु त्यांना न्याय द्यायला हवा होता. मग काय सांगू त्याच्यावर. सर जरांगे पाटलांना तुम्ही अंगावरती घेतलं संपूर्ण अशा परिस्थितीमध्ये, परंतु तुम्हाला मंत्रिपदापासून हुलकावणी दिलेली आहे. त्याचं बक्षीस मिळालं ना. तुम्ही जरांगेवरती टीका केली आहे म्हणून तुम्ही बोलशील तेच मी बोलणार का बाबा. तुम्ही जे बोलणार तेच मी माझं म्हणणार. मला जे काय बोलायचं बोलत चला. काही वेगळी जबाबदारी पक्षामध्ये काही सर, नाशिकमध्ये आपल्या फार्म हाऊसवर, नाशिक फार्म हाऊसवर तुमचे समर्थक लोक गोळा होत आहेत. काय करू आता मी त्याच्यासाठी जातो आहे. मी निघालो नाशिकलाच निघालो. सर, पण पक्षाकडनं काही वेगळी जबाबदारी वगैरे देण्यात येणार आहे का? अजितदादा सिनियर नेते, अजितदादांकडनं काही बोलण्यात आलं का? डावलणं किती महत्वाचं, किती पक्षामध्ये एकतर्फ चाललंय असं वाटतंय का? अरे मी काय एक सामान्य कार्यकर्ता, मला डावललं कारण फेकलं काय काय फरक पडतो. काल बोलणं झालंय का? काय राहील, कारण का मंत्रिपद मिळत नाहीये, पुढची भूमिका काय असणार छगन भुजबळांची? असं मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा केलं. छगन भुजबळ काही संपलं नाही ना. आता ज्यांनी डावललं त्यांना विचारायला पाहिजे ना. पुढे भूमिका काय? त्यांनी फोन करून आपली काही भूमिका व्यक्त केली की नाही पक्षातल्या वरिष्ठांनी तिघांनी? त्यांना विचारा ना तो प्रश्न. पण आता पक्षाच्या बॅनरवरती पण तुमचे फोटो दिसत नाहीये. तिन्ही प्रमुख नेत्यांचे फक्त फोटो दिसतात आहेत. चांगली गोष्ट आहे. पुढे भूमिका काय राहील भुजबळ? कधी कधी जागा नसते बॅनरवर.